नमस्कार मंडळी, चला तर आज दगडी खलबत्ता तयार कसा करायचा हे तुमच्या सोबत शेअर करते। आम्ही ना फिरायला गेलो होतो, जत्रेमधून हा दगडी खलबत्ता आणलेला आहे। हा दगडी खलबत्ता खूप वर्ष झाले मी यूज करते, पण हा घेतला होता तेव्हा मला नव्हतं समजत की खलबत्त्यासाठी कच्चा दगडही असतो आणि पक्का दगडही असतो। आणि हा जो दगड आहे ना, मी जो नवीन खलबत्ता आणला त्याचा दगड खूप छान आहे। जो जुना आहे माझा त्याचा जरा चुरा होतो, त्यामध्ये काही कुठलं ना तर थोडं थोडं त्यामध्ये येते असं मला वाटते। म्हणून मला असं चांगल्या पक्क्या दगडाचा खलबत्ता घ्यायचा होता। जत्रेमध्ये आम्ही गेलो तेव्हा आम्हाला हा स्वस्तात मस्तवाला दगडाचा खलबत्ता खलबत्ता छान साबणाने 2 ते 3 वेळा छान असा घासून घेतला। तुम्हाला हवं तर तुम्ही ताराच्या घासणीने पण घासू शकता, म्हणजे दगडाचे जे बारीक कण असतील, करकर असेल ती पूर्ण निघून जाईल। त्यानंतर भिजवलेले तांदूळ घ्यायचे 3 ते 4 चम्मच, अगदी अशी पावडर होईपर्यंत, पीठ होईपर्यंत 5 ते 6 मिनिटं छान असं खलबत्त्यात कुटून घ्यायचे। आणि खलबत्त्याला असे छान पिठाने छान चोळून चोळून खलबत्ता धुवून घ्यायचा। धुवून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये मी इथे कोथिंबीर कुटून घेत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही यासोबत कांदे पण कुटू शकता। कोथिंबीर छान खलबत्त्याला चोळून लावायचा आणि खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि खलबत्ता स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं। तेल खलबत्त्याला लावून रात्रभर असाच ठेवून दुसऱ्या दिवशी धुवून घेतल्यानंतर हा खलबत्ता तुमच्या वापरण्यासाठी तयार झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।